नमस्कार मित्रांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे महेश अवनीला घेऊन जायला आलेला असतो. तो म्हणत असतो, हे बघ अवनी, काही झालं तरी मी तुला इथे ठेवणार नाही. आत्ताच्या आत्ता तू माझ्याबरोबर यायचं आहेस. तेव्हा अवनी म्हणत असते, हे तुला कोणी सांगितलं मी तुझ्याबरोबर येणार आहे म्हणून? हे बघ, मला तुझ्यासोबत कुठेही यायचं नाही आहे. तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आणि स्वातीताई, तुझंसुद्धा काय चाललेलं आहे? मी माझ्या घरामध्ये फार खुश आहे, सुखात आहे, असं अवनी बोलत असते. आता हे सर्व काही अवनी बोलल्यानंतर मात्र आपण पाहतो की इथे अवनी म्हणत असते, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. इथे माझा आदर होतो, त्याचबरोबर इथे माझ्या स्वप्नांचा विचार केला जातो. एका स्त्रीला अजून काय हवं असतं, ह्या सगळ्या गोष्टी इथे माझ्या बाबतीत होतात आणि त्यामुळे मला कुठेही यायचं नाही, असं अवनी स्पष्टपणे बोलत असते. पण तेव्हा मात्र इथे महेश म्हणत असतो, हे बघ अवनी, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला इथे थांबण्याची आणि ह्या लोकांचं ऐकण्याची अजिबातच गरज नाही आहे. मी काय म्हणतो ते एकदा ऐकून घे. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर चल. अवनी म्हणत असते, नाही, मी तुला सांगितलेलं समजत नाही आहे का? उलट सुखात तर मी ह्या घरात आहे. हे घर माझं आहे आणि त्यामुळे मी ह्या घरातून कुठेही जाणार नाही, असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इथे लगेचच यशोदा, त्याचबरोबर इथे बाकीच्यांना म्हणजे राजाला वगैरे सुद्धा फार छान वाटत असतं की आज मात्र इथे अवनीने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोललेल्या आहेत. त्यामुळे प्रचंड आनंद इथे झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला विवान हा पोलिसांना घेऊन आलेला असतो. जेव्हा तो पोलिसांना घेऊन येतो त्यावेळेला मात्र आपण पाहतो की इकडे तो आवाज देत असतो आणि म्हणत असतो की ताबडतोब या म्हणून बाहेर. महेश, पोलिसांना मी घेऊन आलेलो आहे, ताबडतोब बाहेर या, असं तो म्हणतो आणि पोलिसांना सांगत असतो, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सुद्धा आवाज द्या. असं म्हटल्यानंतर पोलीस म्हणत असतात, तू आम्हाला आवाज द्यायला सांगतोस की वॉर्निंग द्यायला सांगतोस, आम्हाला आदेश देतोस का आम्हाला ऐकायला सांगतोस, तेच कळत नाही. तेवढ्यातच दत्तू आणि सुलू हे दोघेही जण बाहेर आलेले असतात. आता दोघेही जण बाहेर आल्याबरोबर आपण पाहतो की इकडे ते दोघेजण म्हणत असतात, नक्कीच आता इथे काहीतरी राडा होणार आहे, पण तो राडा काय आहे हे मात्र इथे समजायला हवं, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला मात्र आता सगळेजण बाहेर आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथे कशासाठी आला आहात, असं दांगटांची पोरं प्रश्न विचारू लागलेले असतात. त्यावेळेला मात्र इथे लगेचच पोलीस म्हणत असतात, आम्हाला इथे कंप्लेंट आहे तुमच्या विरोधामध्ये, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. तेवढ्यातच आता विवान म्हणत असतो, बघितलं का, बघितलं कशा पद्धतीने ही सगळी लोक वागतात. अहो, दिसायला सुद्धा ही कशी आहेत तुम्हाला समजतंय का? बघा ना, कशी गुंडासारखी आहेत. आत्ताच्या आत्ता ह्यांना अरेस्ट करा. तेव्हा मात्र इकडे आम्ही काय केलेलं आहे? तेव्हा विवान म्हणत असतो, तुम्ही काय केलेलं आहे म्हणजे? तुम्ही तर इथे अवनीला त्रास देताय, तिचा छळ करताय, तिचा सासरवास करताय. अवनी म्हणत असते, हे सगळं तुला आणि कोणी सांगितलं? तेव्हा तो म्हणत असतो, इथे आत्ताच आम्हाला महेशला फोन आला होता, स्वाती बहिणींचा. असं म्हटल्याबरोबर आता अवनीचं लक्ष स्वातीकडे जातं आणि ती अवनीला म्हणत असते, तुझ्यावर मी विश्वास ठेवला आणि तू अशा पद्धतीने हे सगळं काही करशील हे मला अजिबातच पटलेलं नव्हतं. तेव्हा मात्र इथे लगेचच आता अवनी म्हणत असते, तुम्हाला कोणी सांगितला माझा ह्या घरामध्ये छळ होतोय म्हणून? असं काहीही नाही. महेश पुढे येतो आणि अवनीला म्हणत असतो, हे बघ अवनी, तुला घाबरायची वगैरे अजिबातच गरज नाही आहे. काही झालं ना तरी एक गोष्ट ध्यानात ठेव. हे बघ, मी आत्ताच्या आत्ता तुला इथून घेऊन जायला आलेलो आहे. हे बघ, तुला इथे ह्या असल्या घरामध्ये राहायची काहीच गरज नाही आहे. तू माझ्याबरोबर चल. अगं, तू देशमणेंची मुलगी आहेस आणि देशमणेंच्या मुलीने ह्या अशा घरामध्ये राहणं अजिबातच योग्य नाही आहे. त्यामुळे काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथून जाणार आहोत, हे मात्र तेवढंच जास्त नक्की आणि महत्त्वाचं आहे, असं स्पष्टपणे आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर अवनी म्हणत असते, तुला कोणी सांगितलं
की मी इथे सुखात नाही आहे, मला इथे जाच होतोय. अजिबातच तसं काही नाही आहे. मी इथे सुखात आहे. उलट मला तर आता तुमच्यामुळे त्रास होतोय हेच पोलिसांना सांगायचं आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काहीतरी गैरसमज आणि त्याचबरोबर चुकीची कंप्लेंट आलेली आहे. हे बघा, मला कसलाही त्रास नाही आहे किंवा मला कसलाही जाच वगैरे अजिबातच इथे होत नाही आहे. तेव्हा मात्र महेश म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला सांगू का, आमच्या अवनीला ना ह्या लोकांनी आमच्यापासून दूर केले. तिला ना आमच्या विरोधात भडकवलेलं आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आत्ताच्या आत्ता ह्यांना सर्वांना अरेस्ट करा आणि अवनी, तू आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर चल. आता मात्र अवनी म्हणत असते, काय चाललंय दादा तुझं? हे बघ, मी असलं काहीही करणार नाही आहे. तुझ्या लक्षात येते का, मी इथे कुठेही येणार नाही आहे. ही गोष्ट मात्र तू व्यवस्थित ध्यानात ठेव. तुझं काय चाललेलं आहे हे तरी तुला मुळात समजतंय का? आता हे सगळं काही बोलल्यानंतर महेश म्हणत असतो, हे बघ अवनी, असं करू नकोस गं. मी तुझ्यासमोर हात जोडतो. हवं तर तुझ्या पाया पडतो. पण प्लीज आपल्या घरी चल गं. इथे तुझं भविष्य नाही आहे. ह्या असल्या घरामध्ये तू का राहतेस अवनी? हे बघ, तू चल आमच्यासोबत. अवनी म्हणत असते, हे बघ दादा, मुळात मी एक गोष्ट तुला सांगते. मला इथे कसला मुळात त्रास होत नाही. माझा इथे जाच होत नाही. उलट मला इथे सुखात आहे मी. इथे ह्या भिंतींना भलेही रंग नसेल, पण इथे ह्या सर्वांनी माझ्या आयुष्यात मात्र चांगला रंग भरलेला आहे. त्यामुळे उगाचच तू नाही त्या गोष्टी मला इथे सांगू नकोस आणि बोलूसुद्धा मुळीच नकोस. मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही हे स्पष्टपणे आता मी इकडे तुला सांगतो. तेव्हा मात्र इथे विवान म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, बघितलं बघितलं, अवनीला ना ह्या लोकांनी ड्रग्ज दिले आहेत आणि अवनीला ह्या लोकांनी ड्रग्ज दिले असल्यामुळे आता अवनी अशा पद्धतीने बोलते. तेव्हा मात्र अवनी म्हणत असते, तू डोक्यावर पडलायस का? असं कसं बोलू शकतोस? तुझं नेमकं काय चाललेलं आहे? इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, हे तुमचा आणि ह्याचा काहीतरी गैरसमज होतोय आणि ह्याला इथे कोणी बोलवलंय आणि मुळात मी ह्याच्याशी बोलतेच काय? हे बघ महेश, आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा आणि ह्यालासुद्धा घेऊन जा. आणि स्वाती वहिनी, मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तू अशा पद्धतीने माझ्यासोबत वागशील आणि हे सगळं काही करशील असं मला मुळीच वाटलं नव्हतं. का असं वागलीस तू? का ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्यास? अगं, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी असलं काहीच तुझ्यासोबत बोलली नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, मला ना इथे कसला त्रास होतोय, त्याचबरोबर इथे माझा कोणी जाच करतंय. मी माझ्या घरी फार जास्त सुखी आहे. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक मला तुम्हाला सांगायची आहे. उलट इथे ह्या मुलाबरोबर ही लोक माझं जबरदस्तीने लग्न लावत होती. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्यांना इथून घेऊन जा. आणि तेव्हा आता सुलू आणि दत्तू हे दोघेही जण पुढे येतात. सुलू आणि दत्तू हे दोघेही जण पुढे आल्याबरोबर ते लगेचच म्हणत असतात, नाही 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 नाही, अहो ही पोरगी खोटं बोलते. ह्या पोरीला आत्ताच्या आता इथून घेऊन जा. हे लोक फार जास्त तिला त्रास देत आहेत, फार जास्त तिच्या मागे लागत आहेत. त्याचबरोबर एवढंच नाही तर तिला मात्र इकडे तिचं जगणं मुश्किल करून सोडलेलं आहे ह्या लोकांनी. त्यामुळे काही जरी झालं ना तरी तुम्ही मात्र हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. तेवढ्यातच आता धोंडू अण्णा आलेला असतो. जेव्हा धोंडू अण्णा येतो त्यावेळेला मात्र इथे तो पोलिसांना म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, काय झालेलं आहे? सगळं काही ठीक आहे ना? आणि त्याचबरोबर इथे तुम्ही कोणाला पकडायला आलेला आहात? कोणाला? काय काय झालेलं काय आहे? इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, इथे मी काहीच नाही केलेलं. अहो, मी तर आत्ता तुमच्यासमोर आलेलो आहे आणि ह्या सुलीनी आणि त्याचबरोबर दत्तूनी तुमच्या विरोधामध्ये इथे कंप्लेंट केलेली आहे का? जर ह्यांनी तुमच्या विरोधात कंप्लेंट केलेली असेल तर इकडे आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला सांगतो, हे सगळं काहीही झालेलं नाही आहे. हे फार जास्त चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर इथे पोलीस म्हणत असतात, तुमच्या विरोधात कंप्लेंट नाही हो, इथे ना कंप्लेंट आहे, ते म्हणजेच की तुमच्या सुनेच्या विरोधामध्ये. काय? माझ्या सुनेने काय केले? काहीच नाही केलेलं माझ्या सुनेने. अहो, सोडा इकडे. आमच्या सुनेला तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत आहे. आणि त्याचबरोबर कुणी कंप्लेंट केली इथे? अहो, तुमच्या सुनेचा इथे छळ होतोय अशी कंप्लेंट आमच्याकडे आलेली आहे. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच त्यावेळेला मात्र लगेचच आता इकडे
कोण कोण करतंय, कोण कोण करतंय इथे, माझ्या सुनेचा छळ कोण करतंय, असा प्रश्न इकडे आता विचारण्यात आलेला असतो. तेव्हा मात्र इकडे लगेचच पोलीस म्हणत असतात, नाही, तुमच्या सुनेचा छळ कोणीच करत नाही, ही गोष्ट आमच्या लक्षात आलेली आहे. अहो नाही साहेब, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागलाय आणि आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागल्यामुळे मला एक गोष्ट सांगा, आम्ही कशाला उगाचच हे सगळं काही करू? आणि तुम्हाला असं वाटतंय का की इकडे आम्ही ह्या पद्धतीने हे सगळं काही करू म्हणून? अजिबातच नाही. हे बघा असं अजिबातच नाही. तुम्हाला खरं खरं सांगायला लागलोय मी. आम्ही अजिबात इथे आमच्या सुनेचा छळ वगैरे काहीच नाही करत आहे. अहो आमची सून म्हणजे देवी समान आहे आणि आम्ही अशा पद्धतीने करू हे सगळं कसं काय होणार आहे? असं अजिबातच नाही आहे, असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे लगेचच विवान म्हणत असतो, हे बघा तुम्ही खोटं बोलू नका. अवनीला तुमच्यामुळे त्रास होतोय आणि अवनीला तुमच्यामुळे त्रास होत असल्यामुळे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अजिबातच तिला इथे ठेवायचं नाही आहे. आत्ताच्या आत्ता इकडे तिला घेऊन जायचं आहे. अजिबातच आपण तिला इथे ठेवायचं नाही आहे, असं विवान म्हणत असतो. तेव्हा मात्र आता अण्णा म्हणत असतात, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माहिती ना इकडे मी कसा आहे, त्याचबरोबर माझ्या घरातली लोक कशी आहेत, हे सगळं तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही इथे इथे माझ्या दाराशी आलेला आहात. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल, ज्या काही गोष्टी असतील ना, त्या तुम्ही प्लीज मला सांगा. पण तुम्हाला सांगतो, इथे काहीही झालेलं नाही आहे. आम्ही आमच्या सुनेला असा त्रास अजिबातच कधी देत नाहीत आणि देणारसुद्धा नाहीत. हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता अण्णा ह्या सगळ्यांना शांत करण्याचं काम करत असतात आणि ह्या सर्वांना शांत केल्यानंतर इथे मात्र विवान म्हणत असतो, नाही, तुमच्यासारख्या सायको झालेल्या लोकांमुळे हे सगळं काही होतंय. तुमच्यासारख्या लोकांमुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता मात्र इकडे हा विवान पोलिसांची काठी घेतो आणि राजाला मारायला जातो. तेव्हा मात्र इथे आता अण्णा म्हणत असतात, बघितलं ह्याने ना इकडे रूल आणि नियम मोडलेला आहे, कायदा हातात घेतलेला आहे. आता ह्याने जर कायदा हातात घेतलेला आहे म्हटल्यावर नक्कीच काहीतरी केलं पाहिजे की नाही, असं सुद्धा आता इकडे अण्णा बोलत असतात. तेव्हा मात्र इथे महेश म्हणत असतो, हे बघ विवान, स्वारी म्हण आणि स्वारी म्हणून ताबडतोब हे सगळं काही उरकतं घे, असं म्हटल्याबरोबर तो स्वारी म्हणत असतो. आता पोलीस म्हणत असतात, अशा एवढ्या तडकाफडकी स्वारी आणि त्याचबरोबर आम्ही तुला माफ करावं असं अजिबातच होणार नाही. तुम्ही जा, आम्ही ह्यांना थोड्या वेळामध्ये सोडतो. हे बघा साहेब, तो म्हणतोय ना स्वारी, द्या ना सोडून, उगचच कशाला ताणताय. हे बघा ताणू नका, द्या सोडून, त्याचं चुकलेलं आहे, त्यांनी मान्य केलंय ना, मग प्लीज द्या ना सोडून. हे सगळं इथे एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही नका ना करू. पण आता मात्र इकडे अवनी तू फार चुकतेस. अगं तो विवान तुझ्यावर किती प्रेम करतोय, त्याला तुझी किती काळजी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे लगेचच तो तिला सांगत असतो. पण मग आता पोलीस म्हणत असतात, त्याचं काय आहे ना, अहो साहेब, तुम्हाला सांगू का, पोलीस स्टेशनमध्ये असताना काय झालं होतं. तेव्हा लगेच आता पोलीस म्हणत असतात, हो, एकदा असाच एकानं कायदा मोडला होता. त्यावेळेला मी काय केलं होतं हे सगळं तुम्हाला चांगलंच माहिती ना, असं म्हटल्याबरोबर आता अण्णा म्हणत असतात, हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. एकानं कायदा मोडला होता तेव्हा काय केलं होतं हे आपल्याला चांगलंच माहिती. मग आता सुद्धा आपण तसंच करायचं का? काही जरी झालं तरीसुद्धा आपण मात्र इथे ह्या सगळ्या गोष्टी आता विचारच करूया. आणि त्याचबरोबर इथे मात्र काही झालं तरी ह्याला नाही, पण कसे लाडू खायला, माझ्या घरचे लाडू खाल्ले होते ना तुम्ही, विवान म्हणत असतो. म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही सुद्धा ह्या सगळ्यांना मिलीभगत झालेला आहात. गप्प बस रे, तू नको आम्हाला हे सगळं काही शिकू. आम्हाला काय करायचं आणि काय नाही हे सगळं चांगलं समजतं. मात्र आता विवानला ती लोक जाऊ देत नसतात. मग विवान मात्र तिथेच आता थांबलेला असतो. तेव्हा पोलीससुद्धा म्हणत असतात, तुम्ही काळजी करू नका, अर्ध्या तासामध्ये तुमच्या स्टाईलमध्ये ह्याला समजवून अर्ध्या तासामध्ये ताबडतोब आमच्याकडे पाठवून द्या, असं म्हणून ते निघून जातात. आता ते निघून गेल्यानंतर इथे विवान ह्या सगळ्यांच्या मध्यभागी उभा असतो
आता सगळ्यांच्या मध्यभागी उभा असताना विवान म्हणत असतो, हे बघा, तुम्ही असं माझ्यासोबत नाही वागू शकत आहे. तुम्ही ताबडतोब मला सोडून द्या. हे बघा, मला इथे नाही तुम्ही थांबवून ठेवू शकत. का असं करताय? मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. असं सुद्धा आता लगेचच इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इथे सगळेजण म्हणत असतात, जाऊ तर देणारच आहे, पण असं नाही जाऊ देणार. काय करायचं ते मी सांगणार आहे. तेव्हा लगेच आता विवानचे कपडे काढण्यात येतात. अण्णा खुर्चीवर बसलेले असतात. अण्णा म्हणत असतात, खाली बस. तेव्हा तो म्हणत असतो, कुठे बसू? खाली बस म्हणजे खुर्चीवर नाही, खाली जमिनीवर बस. तेव्हा तो खाली जमिनीवर बसत असतो आणि खाली जमिनीवर बसल्याबरोबर आता मात्र इकडे राजा जो आहे तो राजा इथे म्हणत असतो, आता खरी मजा येणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नीट ध्यानात ठेवायची. आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत, काय होत आहेत ते बघायचं. समजलं तुला? त्याचबरोबर इथे मात्र आता समोर एक बोर्ड लिहिलेला असतो आणि त्या बोर्डवरती काही वाक्य लिहिलेले असतात आणि तेच वाक्ये आता इथे मात्र ह्याला वाचायला लावलेले असतात आणि तेच वाक्ये वाचायला लावल्यानंतर आता मात्र इथे तो म्हणत असतो, हे मला नाही बोलायचंय, नाही बोलायचंय, गुपचूप बोलायचं. बाईचा मान हा सगळ्यात वरचा मान असतो. त्याचबरोबर बाई ही देवी समान असते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाईचा आदर केला गेला पाहिजे. हे सगळं तुला बोलायचं आहे. तेव्हा मात्र इथे विवान हा वाचायला लागलेला असतो आणि ही लोक त्याच्याकडून सगळं काही वाचून घेऊ लागलेले असतात. तेव्हा मात्र अवनी हे सगळं काही पाहतच असते. एक वाक्य वाचलं की उठाबशा काढायच्या, दुसरं वाक्य वाचलं की पुन्हा उठाबशा काढायच्या, अशी विवांची आता इथे ह्या दांगटांच्या पोरांनी अवस्था करून ठेवलेली असते. मग आता विवान म्हणत असतो, सोडा ना मला, जाऊ दे ना. मग आता सगळेजण म्हणत असतात, सोडणार तर आहोत, जाऊ तर देणार आहोतच, पण एवढ्यात अजिबातच नाही. तुझी चांगली इथे उतरवल्याशिवाय अजिबातच जाऊ देणार नाही. मन अवनी मॅडम मला बहिणी समान आहेत. अवनी मॅडम ह्या माझ्या बहिणीसारख्याच आहेत. नाही नाही नाही, खरं पाहायला गेलं ना तर एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे. त्या बहिणी समान काय, तू त्यांचा भाऊ होण्याच्या सुद्धा लायकीचा नाही आहेस. आता लगेचच त्याला अवनीच्या पुढे धक्का देतात आणि म्हणत असतात, आता बोल. अवनी पुढे पुढे जाते. जेव्हा अवनी पुढे येते त्यावेळेला ती म्हणत असते, जाऊ दे ना राजा, दे ना सगळं, हे सगळं काही सोडून. कशाला उगाचच ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. याने काय होणार आहे? हे बघ, काहीच नाही होणार आहे. पण तरीसुद्धा तो म्हणत असतो, अजिबातच नाही. काही जरी झालं ना तरी ह्यांना मात्र धडा शिकवलाच पाहिजे आणि जोपर्यंत ह्याला धडा शिकवत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही, असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो अण्णा म्हणत असतात, अगदीच बरोबर आहे. काही जरी झालं तरीसुद्धा ह्याला तर धडा शिकवलाच पाहिजे. तेव्हा अवनी पुढे येते. मग आता अवनी म्हणत असते, नको, जाऊ दे ना राजा, कशाला उगाचच हे सगळं काही. त्याला त्याच्या चुकांची इथे शिक्षा झाली, त्याला त्या सगळ्या गोष्टी समजल्यात ना, मग आपण उगाचच कशाला नाही ते बोलायचं आणि नाही त्या गोष्टी करायच्या. दे सोडून, जाऊ दे. पण मग आता राजा म्हणत असतो, हेच तर तुमचं चुकतं. मी जाऊ द्यायला नको म्हणतोय, पण तुम्ही मात्र अजिबातच ऐकत नाही आहेत. काही जरी झालं तरीसुद्धा ह्याला जाऊ देऊन अजिबातच उपयोग नाही आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा त्या लायकीचाच नाही आहे. पण अवनी म्हणत असते, जाऊ दे, त्याला त्याच्या त्याच्या गोष्टी समजल्यात ना, त्याला एक गोष्ट समजली ना की त्याने चूक केली आहे म्हणून. असं म्हणून आता दांगटांची पोरं थोडीशी बाजूला होतात आणि तेवढ्यातच विवान उठून उभा राहतो. पुन्हा अवनीचा हात धरत असतो आणि अवनीचा हात धरून पुन्हा अवनीला म्हणत असतो, अवनी प्लीज चल ना, आपण इथून निघून जाऊया. हे बघ, माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. इथे माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम असल्याने आपण कॅनडाला जाऊया, आपण लग्न करूया, पण इथे राहायला नको, असं तो बोलू लागलेला असतो आणि तिचे हात धरलेलं असतं. तेव्हा मात्र लगेचच दांगटांची पोरं पाठीमागून धावत येतात आणि धावत आल्यानंतर म्हणत असतात, बघितलं अवनी मॅडम, तुम्हाला सांगितलं होतं ना मी हे सगळं काही, की हा इकडे दया दाखवण्याच्या आणि त्याचबरोबर इथे हे सगळं काही बोलण्याच्या याच्या लायकीचाच नाही आहे म्हणून. तुम्हाला मी अगोदरच सांगत होतो की हे सगळं अशा पद्धतीने होणार आहे म्हणून.
पण तुम्ही मात्र माझं अजिबातच ऐकत नाही आहात. आता तुम्ही तुमच्याच भाषेमध्ये ह्याला ज्या पद्धतीने समजवायचं आहे ना, ते सगळं काही समजवा, असं मुलं आता ती सांगत असतात. तेव्हा अवनी मात्र आता पेटून उठते आणि म्हणत असते, विवान, खरं सांगू का, तुझ्यासारखा इथे निर्लज्ज माणूस आणि मुलगा कोणीच नाही आहे. मी तुला या अगोदरसुद्धा सांगितलंय, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझा आणि माझा काही एक संबंध नाही आहे. मला तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि त्याचबरोबर तू इकडे माझ्या नजरेसमोरसुद्धा पुन्हा इथून येऊ नकोस, असं सुद्धा स्पष्टपणे आता इकडे ती सांगू लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार कमालीचा असणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता अवनी राजाशी बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, पण राजा मात्र तिच्याशी काहीच बोलत नसतो. आणि तेव्हा यशोदा म्हणत असतो, काय झालेलं आहे तुम्हाला? राजा तुमच्याशी का काहीच बोलत नाहीये? त्यावेळेला मात्र इकडे अवनी म्हणत असते, तो माझ्यावर रागवला आहे, तो माझ्यावर रुसला आहे. आणि तेवढ्यातच आता धनपाल आणि धनू हे दोघेही जण आलेले असतात आणि ते दोघेही जण आल्यानंतर म्हणत असतात, आईस्क्रीम पार्टी करायची आहे आज. तेव्हा यशोदा म्हणत असतो, आईस्क्रीम पार्टी का आणि कशासाठी? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, कारण अण्णांनी सांगितलेलं आहे की आज सेलिब्रेशन हे झालं पाहिजे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, असं आता इकडे तो बोलत असतो. आता अण्णा तिथे आलेले असतात आणि अण्णा तिथे आल्याबरोबर म्हणत असतात, आजचा दिवस आपल्या सुनेच्या नावाने आहे आणि म्हणूनच आजची आईस्क्रीम पार्टी. मग आता भिंतीवर दोघांसाठी 2 सरप्राईज असतात आणि एक अवनीला आणि एक राजाला त्याच्यावरचा कपडा काढायला सांगण्यात आलेला असतो. जेव्हा ते दोघेही जण कपडा काढतात त्यावेळेला मात्र अवनीच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेले असतात, कारण समोर असं काहीतरी तिला दिसतं आणि ते पाहिल्यानंतर ती आता रडायला लागलेली असते. आणि रडायला लागलेल्या अवनीला पाहिल्यानंतर सगळेच जण आता इथे इमोशनल झालेले असतात. तर आता नेमकं भिंतीवर काय असेल नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद.